नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की भैरवी आता सावलीकडे आलेली असते. सावली मागच्या रूम मध्ये उभी असते, जिथे तिला परफॉर्म करायचं असतं, तिचं गाणं म्हणायचं असतं. तेवढ्यात तिथे भैरवी येते, तिचा हात पकडते आणि म्हणते, काय चाललंय तुझं? सावली बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते, पण भैरवी म्हणते की आज मी तुला कुठेच जाऊ देणार नाहीये. तुझं दरवेळेसचं नाटक आहे. कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी तू कुठेतरी जाते आणि ऐत्या वेळेला मला तुला शोधण्यासाठी फिरफिर करावी लागते. त्यामुळे या वेळेला मी तसं काही होऊ देणार नाहीये. तुला प्रत्येक वेळेला हे सिद्ध करायचं असतं ना की तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस ते, पण यावेळेला असं होणार नाहीये सावली, एवढं लक्षात ठेव. आणि हो, बाहेर जे तुझे होर्डिंग वगैरे लागले ना, याच्याने हुरळून जाऊ नकोस, कारण ते फक्त सावली सारंग मेहेंदळे या नावाच्या मागे आहेत. जेव्हा तू मेहेंदळ्यांच्या घरातून बाहेर हाकलली जाशील ना, तेव्हा हे सगळं देखील संपलेलं असेल. हे फक्त टेम्पररी आहे, परमनंट नाही. आणि हो, तुझ्या माहेरी आल्यानंतर परत तू पूर्वीसारखी सावलीच असशील, या भैरवी माईंच्या जीवावर जगणारी. आणि हो, तुला वाटत असेल मला काही कळत नाहीये, पण मला सगळं कळतंय सावली. तू माझ्या मुलीचा हक्क, तिचं प्रतिष्ठा, पद हिरवण्याचा प्रयत्न करतेस ना. तुला असं वाटतंय की मी तारापेक्षा पुढे कशी जाईल, तिच्यापेक्षा मोठी कशी होईल, आणि याचाच प्रयत्न तू करते, मला माहिती ना. त्यावर सावली म्हणते, माई तुम्ही असं का बोलताय? माझ्या मनात तसं काहीच नाहीये. तेवढ्यात भैरवी म्हणते, नाही ग, तुझ्या या साध्या भोळ्या चेहऱ्यामागे काय आहे ना, हे मला आता चांगलंच कळून चुकलेलं आहे. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत ही भैरवी जिवंत आहे ना, माझ्या ताराच्या पुढे मी कोणालाही जाऊ देणार नाहीये. आणि आज तू इथून हलण्याचा प्रयत्न करायची चूक करायची नाही हा सावली, नाहीतर बघ मी काय करते ते. बाहेर अगदी कुणाचा जीव जरी गेला ना तरी चालेल, पण जोपर्यंत कार्यक्रम पूर्ण होत नाही, गाणं पूर्ण होत नाही, तोपर्यंत तू इथून हलायचं नाहीयेस. आणि आज मी इथेच स्थान मांडून बसणार आहे, तुला कुठेच जाऊ देणार नाहीये, एवढं लक्षात ठेव. असं बोलून आता भैरवी बाहेर गेलेली असते आणि इकडे आता सावली विठ्ठलाच्या पाया पडत असते आणि त्याच्यासमोर प्रार्थना करत असते. इकडे आता जगन्नाथ त्याच्या माणसांशी फोनवरती बोलत असतो आणि म्हणत असतो की तुम्हाला काम सोपवलंय म्हणजे मला काळजी करण्याची गरज नाही. ते काम पूर्ण होणार, माझा विश्वास आहे. पण मी सुद्धा येतोय कार्यक्रमाला, आणि हो, सावध राहून सगळं काही करा. आणि तो फोन कट करतो. त्याची माणसं इकडे आता माईक वगैरे ऍडजस्ट करत असतात, वायर वगैरे त्याच्या सांगण्याप्रमाणे कनेक्ट करत असतात. तेवढ्यात तिथे भैरवी येते आणि ती म्हणते, काय चाललंय तुमचं? अजून काम पूर्ण झालेलं नाहीये, तुम्ही माईक सुद्धा व्यवस्थित अजून लावलेला नाहीये, काय चाललंय? पटपट करा, कार्यक्रमाची वेळ होते. आणि माणसांना ते असं सांगते. तेवढा जगन्नाथचा भैरवीला फोन येतो आणि जगन्नाथ म्हणत असतो, काय परजीवी बाई, काय चाललंय? तेवढ्यात भैरवी म्हणते, वा, आज तुमचा फोन. म्हटलं या कार्यक्रमाला, माझ्या ताराचा गाण्याचा कार्यक्रम आहे ना, तुमची सावली कशी गाते ते सुद्धा बघून जाल तुम्ही. त्यावर जगन्नाथ म्हणतो, तुमचं मानलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे तुमचं. तुम्हाला भीती नाही वाटत का हो की मी तुमचा कॉल वगैरे रेकॉर्ड करेल, सगळ्यांसमोर तुमचं सत्य आणेल? त्यावर भैरवी म्हणते, छे छे, असल्या भीतींना मी घाबरत नाही. तुम्हाला आता कळलंच असेल की मी काय आहे ते. असंही आपल्याला एकमेकांच्या ताकदीचा अंदाज आलेलाच आहे. आता आपण काय कच्चे खेळाडू नाही आहोत, आपण पक्के खेळाडू आहोत. त्यामुळे आपली खेळी देखील तशीच पाहिजे. त्यामुळे कॉल रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग हे सगळ्यांना सोडा तुम्ही. तुम्हाला शोभत नाही जगन्नाथराव, तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. जगन्नाथ म्हणतो, ते काय ना, नियती प्रत्येकाचा हिशोब चुकता करते, त्यामुळे मी फक्त योग्य संधीची वाट बघतोय. तुमचं खरं रूप समोर आणायला मला वेळ लागणार नाहीये. आणि हो, तुमच्या बुद्धीला मांडलं पाहिजे बरं का, पण हीच बुद्धी तुम्ही सावलीचं भलं करण्यात का नाही वापरत? त्यावर आता भैरवी म्हणते की तुम्हाला जे काय भलं करायचं ना तुमच्या मुलीचं, ते तुम्ही करा, मी माझ्या मुलीचं बघते. आणि हो, तुमची अख्खी हयात निघून जाईल, पण तुम्हाला जमणार नाहीये ताराचं आणि माझं सत्य सगळ्यांसमोर आणायला, कळलं का? आणि आता फोन कट करा. तेवढ्यात जगन्नाथ सुद्धा फोन ठेवतो आणि तो हसायला लागतो आणि भैरवीच्या बुद्धीची त्याला कीव येत असते. तो मनातल्या मनात विचार करत असतो की आज ह्या भैरवी वजेचं आणि ताराचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे आणि सारंगला देखील सावलीचं सत्य कळणार आहे. जयंती आता ऐश्वर्याकडे आलेली असते. ती ऐश्वर्याला एक कागद लिहिलेला दाखवते. त्यात तिने सगळं लिहून काढलेलं असतं की तिला काय काय बोलायचंय. ऐश्वर्याने जसं जसं सांगितलंय त्याप्रमाणे, आणि ती ऐश्वर्याला म्हणत असते की यामध्ये ना सगळे इमोशन्स आहेत, राग आहे, ड्रामा आहे, चिडचिड आहे, सगळं काही आहे. ऐश्वर्यामध्ये, तुला कळत नाही का ग, सगळ्यांसमोर मोठ्याने बोलतेस तू, तुला सांगितलंय ना मी, जोपर्यंत मी इशारा करत नाही तोपर्यंत तू काहीच बोलायचं नाहीये. जयंती म्हणते, हो हो ठीक आहे, आणि ती आपलं स्वतःचं तोंड गप्प करते. आणि ऐश्वर्या तिला खूप रागवत असते आणि म्हणत असते, मी जोपर्यंत तुला सांगत नाही ना तोपर्यंत तुझं तोंड कुठेच उघडायचं नाही, एवढं लक्षात ठेव. ऐश्वर्या तिच्या माणसांना फोन करते आणि तिची खूप चिडचिड होत असते आणि ते म्हणत असते की एक साधं काम तुम्हाला दिलं होतं, पण ते सुद्धा तुम्हाला करायला जमलं नाहीये. एका मुलीची इन्फॉर्मेशन काढायची होती, पण अजून काय करताय तुम्ही, ते सुद्धा तुम्हाला जमलेलं नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, सारंगला लवकरात लवकर अस्मीचा फोन किंवा मेसेज आला पाहिजे. असं बोलून ती फोन कट
इकडे आता गाण्याची सगळी तयारी होत असते. ऐश्वर्या वगैरे सगळेजण आतमध्ये बसलेले असतात. सारंगही तिथेच असतो. तेवढ्यात एकनाथची बायको काणू म्हणते, "अप्पू इकडे ये जरा, गोळी घेतलीस का?" त्यावर अप्पू म्हणतो, "हो." तेवढ्यात अमृता तिला म्हणते की सावली कुठे दिसत नाहीये ताई. आता अप्पूच्या तोंडातून निघून जातो, ती तर गाणं गाण्यासाठी. तेवढ्यात त्याला कानू म्हणते, "शांत बस." आणि ती म्हणते, "अहो, लग्नाच्या आधी सावली जायची ना ताराची मदत करण्यासाठी, म्हणून आता सुद्धा ती गेली, ताराकडेच असेल ती." तेवढ्यात अमृता म्हणते, "ठीक आहे." इकडे सारंगला आता एक फोन आलेला असतो अस्मीच्या नावावरनं, आणि तो फोन करणारा माणूस म्हणत असतो की तुम्हाला जर अस्मीची इन्फॉर्मेशन हवी असेल तर आत्ताच्या आत्ता जे लोकेशन पाठवतोय ना तिथे या. सारंग म्हणतो, "कोण बोलतंय?" तेवढ्यात ते माणसं म्हणतात की हे महत्वाचं नाहीये, तुम्हाला अस्मीविषयी एक महत्वाची माहिती द्यायची होती, त्यामुळे तिकडे या. सारंग आता फोन कट करतो आणि बाहेर निघून जातो. ऐश्वर्याला खूप आनंद होतो आणि ती मनातल्या मनात म्हणत असते की अजूनही अस्मीची जादू सारंगवरती कायम आहे, हे पाहून मला आनंद होतोय. जगन्नाथ आणि त्याची बायको आता कार्यक्रमात आलेली असतात. अलका म्हणते की आज सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल ना. तेवढ्यात जगन्नाथ म्हणतो, "हो." तो माईक दिसतोय का, त्याच्या उजव्या हाताला जो माणूस बसलाय ना तो आपला आहे. तो माणूस देखील आता जगन्नाथला हात देतो आणि अलकाला हे ऐकून खूप आनंद होतो. आज ताराचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार, हे त्यांना पटलेलं असतं आणि त्याची खात्री सुद्धा त्यांना असते. इकडे आता सारंग त्या लोकेशनवरती आलेला असतो, पण तिथे कोणीच नसतं. तिथे काही गुंड लोक असतात आणि ही तीच मुलं असतात ज्यांनी सारंग बरोबर आधी भांडण केलेलं असतं आणि सावलीला त्रास दिल्यामुळे सारंगने त्यांना खूप मारलेलं असतं. आता ती मुलं म्हणतात की हा तोच आहे, त्या दिवशी याचा खूप ऐकून घेतलं, याने खूप अपमान केला माझा, पण आज याला सोडायचं नाही. आणि ती सारंगला आता मारण्यासाठी धावत असतात. तेवढ्यात इकडे सावलीला मनातल्या मनात असं जाणवत असतं की सारंग कुठल्या तरी संकटात आहे आणि ती म्हणत असते की असं का वाटतंय मला की सारंग सर कुठेतरी गेलेत आणि ते संकटामध्ये आहे. ती म्हणते की बघून यायला हवं आणि ती बाहेर जायला लागते. तेवढ्यात तिथे भैरवी येते आणि ती म्हणते, "कळत नाही तुला, एकदा सांगितलेलं, गाणं संपेपर्यंत तू इथून कुठेच जाऊ शकत नाही." तेवढ्यात सावली म्हणते की "माई, मला एकदा जाऊ दे ना बाहेर, मला असं वाटतंय सारंग सर कुठल्या तरी संकटात आहे, त्यांना बघून येते." तेवढ्यात भैरवी म्हणते, "कळत नाही का गं तुला सांगितलेलं, इथून कुठेच जायचं नाहीये तू, मग बाहेर कोणाचा प्राण जरी गेला ना तरी हरकत नाही, पण गाण्याचा कार्यक्रम झाल्याशिवाय तुला इथून हलता येणार नाही." असं बोलून ती निघून जाते. इकडे सावली आपल्या विठ्ठलाला प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की आज तुझी परीक्षा आहे, तू सिद्ध कर की मी तुझी सावली आहे, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, मी इथून कुठे जाऊ शकत नाही, पण माझ्या सौभाग्याचं रक्षण तुला करायचं आहे आणि ते तू करणार, हा माझा विश्वास आहे. इकडे भैरवी बाहेर कुणाला तरी फोन करते आणि तिच्या माणसांना सांगत असते की एक नंबर आणि फोटो पाठवते, त्या माणसावरती लक्ष ठेवा. सारंगला मारण्यासाठी ती माणसं तर त्याच्याकडे आलेली असतात आणि म्हणत असतात की ते त्या दिवशी खूप उडत होतास ना तू, आता बघतो तुला. सारंग म्हणतो, "हे बघा, मी आज वेगळ्याच झोनमध्ये आहे, आत्ता नाही, कधीतरी नंतर बघू." त्यावरती माणसं म्हणतात, "हो का, आज याला सोडायचं नाहीये रे." आणि त्याला मारायला लागतात. सारंग त्याचा हात पकडतो. इकडे सावलीला खूप भीती वाटत असते, पण ती काहीच करू शकत नसते. आता एकनाथ रामभाऊला म्हणत असतात की गाण्याची तयारी झाली ना सगळी, कार्यक्रमाला सुरुवात करूया का. ताराला आता स्टेजवरती बोलवण्यात येतं आणि ती सुद्धा स्टेजवरती जाते आणि गाण्याला सुरुवातच करणार असते. इकडे भैरवी सावलीला हळू आवाजात म्हणत असते, "गाण्याला सुरुवात कर ग." आणि आता सावली सुद्धा तयार झालेली असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.